तर आज आपण मस्त असे चवीला जबरदस्त खुसखुशीत तिळाचे लाडू पाहणार। नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्व? तर आज आपण पाहणार आहोत तिळाचे लाडू मस्त असे खुसखुशीत, अजिबात कडक न होणारे। याच परफेक्ट प्रमाणात तुम्ही लाडू करा, खूप छान लागतात, चवीला जबरदस्त। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मंडळी, प्रथम आपण ताटाला तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घेऊया। त्यानंतर यावर आपण लाडू ठेवणार, ते उचलायला एकदम इझी पडतात। आता अर्धा किलो इथे साधे तीळ घेतलेले आहेत, थोडे थोडे भाजून घेणार आहे 2 वेळा। तडतड झाले की आपले तीळ भाजतात, जास्त करपवायचे नाही आहेत। आता हे भाजून झालेले आहेत, हे काढून घेऊया। राहिलेले सुद्धा मी तिळाचे भाजून घेते। छान असे तीळ भाजून झालेले आहेत, आता थोडेसे थंड करत ठेवूया। त्यानंतर अर्धा किलो इथे बरोबर गूळ घ्यायचा आहे। अर्धा किलो तिळाला अर्धा किलो गूळ एकदम बरोबर आहे। तर बारीक किसून घेऊया। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तूप घेऊया। त्यानंतर यामध्ये गूळ ॲड करूया। 2 चमचे फक्त पाणी घालायचं आहे। इथे गूळ मी साधंच घेतलेला आहे। आता एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाक तयार झाला की चेक करायचा आहे। गोळा तयार झाला म्हणजे हे पाक तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता, असा गोळा तयार व्हायला पाहिजे। नंतर आपण ह्यामध्ये तीळ टाकायचे आहेत। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। आणि इथे मी 1 वाटी शेंगदाणा पावडर घातलेली आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट। तुम्ही 2 वाटी ॲड केलं तरी काही हरकत नाही, माझ्याकडे आधीच ऑलरेडी तयार होती म्हणून ह्यामध्ये आता घालणार आहे। 1.5-2 वाटी घातला तरी हरकत नाही। 1 चमचा वेलची पावडर। आता 1 ते 2 मिनटं परतून घेऊया, म्हणजे गोळा तयार करून घेऊया। आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हा गोळा तयार झाला की आपण गॅसची फ्लेम लो ठेवली होती, ते आता गॅस बंद करूया। आता ही कढई खाली उतरून घेऊया आणि गरम गरम असताना लाडू वळायला घ्यायचे। एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, हाताला जरा पाणी लावायचं। सारखं सारखं पाणी लावायची काही गरज नाही, चिकटायला लागले तरच हाताला पाणी लावायचं। आणि असे गोळे मस्त गोल असे लाडू तयार करून घ्यायचे। मस्त अगदी खुसखुशीत लाडू होतात, अजिबात कडक होत नाही लाडू। या पद्धतीने नक्की करून पहा मंडळी, चवीला तर खूपच छान लागतात। या प्रकारे मी सर्व लाडू तयार करून घेते। गरम गरम आहे, पाहू शकता तुम्ही, हाताला थोडे चटके बसतायत। या प्रकारे सर्व लाडू तयार करून झालेले आहेत। याच प्रकारे प्रमाण घ्या मंडळी आणि या प्रकारे लाडू करा, अगदी मस्त लाडू होतात। आणि याचं सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही चेक करू शकता। मोठेच केलेले आहेत लाडू, जरा छोटे केले तर 100 लाडू होतात। हे 85 ते 90 मंडळी। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, इतर नातेवाईकांना शेअर करा। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।